हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे बॅलन्स डिलिमिटर यूजिंग ॲक्च्युअल प्रोग्राम टेबल थ्रू बघणार आहोत. ॲक्च्युली प्रोग्राममध्ये आपण बॅलन्स डिलिमिटर कसा स्कॅन करतो आणि ॲक्च्युअल स्कॅनिंग म्हणजे ॲक्च्युली काय होतं, डिलिमिटर आपण स्टॅकमध्ये कसा इन्सर्ट करतो, कसा पॉप करतो आणि लास्टला रिझल्ट आपण बॅलन्स आहे की नाही हे कसं फाइंड करणार किंवा कसं चेक करणार हे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं तर बॅलन्स डिलिमिटर म्हणजे काय आणि ॲक्च्युली बॅलन्सिंग ऑफ सिम्बॉल हे काय आहे, एक स्टॅकचं ॲप्लिकेशन आहे. स्टॅकचं ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, फर्स्ट बॅलन्सिंग ऑफ सिम्बॉल आणि बॅलन्सिंग सिम्बॉलमध्ये आपण काय बघतोय, बॅलन्सिंग डिलिमिटर. ठीक आहे, डिलिमिटर कुठले कुठले आहेत आणि प्रोग्रामिंगमध्ये आपण डिलिमिटर कुठले कुठले यूज करतो हे सगळ्यांना माहितीच आहे. C++, जावा, C# सारखे लँग्वेज घेतले त्याच्यामध्ये कोडिंगमध्ये डिलिमिटरची गरज लागतेच. कुठले कुठले आपण डिलिमिटर ॲक्च्युली यूज करतो तर कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, राउंडेड ब्रॅकेट ह्यासारखे आपण डिलिमिटर यूज करतो. आणि डिलिमिटर चेक कसं करायचं बॅलन्स आहे की नाही, तर ओपनिंग कर्ली ब्रॅकेटला क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटची पेअर जर मॅच होत असेल तर आपण काय म्हणतो, तो बॅलन्स आहे. अदरवाईज काय म्हणणार आपण, अनबॅलन्स आहे. म्हणजेच काय, आपल्या प्रोग्रामिंगमध्ये एखादं डिलिमिटर ओपनिंग असेल तर त्याची पेअर कंपेअर काय करणार, मॅचिंग जोडी म्हणजेच मॅचिंग पेअर क्लोजिंग असायलाच पाहिजे, तर आपण काय म्हणणार आहे, बॅलन्स आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे, तर आपण टेबल थ्रू एक एक्झाम्पल बघूया की बॅलन्सिंग आणि अनबॅलन्सिंग कसं चेक करायचं. ठीक आहे, तर हा एक आपण टेबल बघणार आहोत. टेबलमध्ये काय आहे, द टेबल शो स्टेप्स परफॉर्म बाय अवर अल्गोरिदम अँड द कंटेंट ऑफ स्टॅक आफ्टर इच डिलिमिटर इज इन्काउंटर्ड इन अवर सिम्पल कोड सिगमेंट. ओके, एक सॅम्पल कोड सिगमेंट आहे. त्याच्यामध्ये काय घेतलं आहे, कोडिंग पार्ट घेतलं आहे, सीचं कोडिंग घेतलं आहे. ठीक आहे, स्कॅनिंग करणार आहोत म्हणून ठीक आहे घेतलं आहे. काय, इन ॲड लिस्ट ब्रॅकेटमध्ये काय आहे, इन द लिस्ट आणि लिस्ट घेतले. कुठली आहे लिस्ट, आपली स्क्वेअर ब्रॅकेट घेतले. द लिस्ट नावाचे पण स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे, द लिस्ट इज अ लिस्ट नेम. त्याच्यानंतर काय, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, कॉमा देऊन इंट साईज लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय, लास्टला राउंडेड क्लोजिंग ब्रॅकेट आहे, ते कंप्लीट झालं. म्हणजे हा एक लाईन, एवढी एक लाईन कोडिंगचा पार्ट घेतला आहे आणि त्याच्यावर आपण बॅलन्स आहे की अनबॅलन्स आहे हा पार्ट चेक करणार आहोत. ठीक आहे, आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स चेक करताना टेबल तयार करणार आहोत. त्या टेबलमध्ये 3 कॉलम आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ऑपरेशन, सेकंड कॉलम नेम काय, स्टॅक आणि थर्ड आहे करंट लाईन स्कॅन. जी लाईन कुठेपर्यंत स्कॅन करणार आहोत तो पार्ट करंट लाईन स्कॅनमध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल बघूया काय केलं आहे, ऑपरेशन कुठलं परफॉर्म केलं. ॲक्च्युली स्टार्ट करताना कसं होतं, लाईन स्कॅनिंग होते. लाईन स्कॅनिंग कुठून होणार, तर आपल्या मेन पार्टपासून. ठीक आहे, इंट ॲड लिस्ट त्याच्यानंतर राउंडेड ब्रॅकेट सापडलं म्हणजे इथंपर्यंतचा पार्ट स्कॅन झाला. हां, ठीक आहे, म्हणून काय करणार आपण, पुश ऑपरेशन परफॉर्म करणार. डिलिमिटर हे नेहमी स्टॅकमध्ये आपण पुश करतो आणि ते कधीपर्यंत करतो, जोपर्यंत त्याची मॅचिंग पेअर येत नाही तोपर्यंत पुश करणार. मॅचिंग क्लोजिंग पेअर सापडली तर काय करणार, पॉप करणार आहे. त्यामुळे इथं काय आहे, इनिशियली ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट आहे म्हणून काय, पुश ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ऑपरेशन नेम पुश कुठलं करणार आहे डिलिमिटर, तर राउंडेड ब्रॅकेट, म्हणून पुश राउंडेड ब्रॅकेट लिहिलं आणि स्टॅकमध्ये राउंडेड ब्रॅकेट आपल्या इन्सर्ट झाला. ठीक आहे, आणि लाईन जो पार्ट आपण स्कॅन करणार कुठंपर्यंत केणार आहे, इन ॲड लिस्ट ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट, म्हणजे तो पार्ट तिथंपर्यंत आपण स्कॅन केला आणि तो कुठे लिहिला, आपण करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिला. ठीक आहे, ह्या हा रो का आला. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पुन्हा आपण स्कॅन करणार आहे. स्कॅन केला, नेक्स्ट स्कॅन करताना आपल्याला पुन्हा एक डिलिमिटर सापडला आहे, तर काय आहे, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट सापडला आहे. म्हणून तो पार्ट पुन्हा काय करणार, पुश करणार आहे. म्हणजेच ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट स्टॅकमध्ये इन्सर्ट होणार आहे, म्हणून पुश ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा स्टॅकमध्ये आले. आता स्टॅकमध्ये इनिशियली काय होतं, राउंडेड स्क्वेअर ब्रॅकेट होतं आणि आता काय ॲड झाला, तर बघितलं असेल तर पार्ट कुठला ॲड झाला, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, आणि जी लाईन कुठेपर्यंत स्कॅन केली, तर आधीची लाईन होती तोपर्यंत त्याच्या पुढची लाईन स्कॅन केली म्हणून तो सगळा पार्ट लिहिला. कुठंपर्यंत लिहायचा, तर ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेटपर्यंत लिहिणार. तो पार्ट कुठं लिहिणार, करंट स्कॅन लाईनमध्ये येणार. ठीक आहे, हा रो का आला. त्याच्यानंतर पुन्हा आपण स्कॅन करणार आहे.
स्कॅन करताना आता आपल्याला काय सापडलं तर क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट सापडलं आहे, बघितलं. ठीक आहे, मग काय करणार, क्लोजिंग आली आणि त्याची मॅचिंग पेअर आधी ओपनिंग स्टॅकमध्ये होती, मग पॅचिंग मॅच झालं, पेअरिंग मॅच झालं. ठीक आहे, आता पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार, कारण इथं क्लोजिंग आहे म्हणून पॉप अँड मॅच. कशाबरोबर, आधीच्या स्क्वेअर ब्रॅकेटबरोबर मॅच होतं आहे म्हणून पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं. ठीक आहे, आता स्टॅकमध्ये फक्त काय राहणार आहे, पॉप झालं. कुठलं पॉप झालं तर आपल्याला मॅचिंग झालेली पेअर स्क्वेअर ब्रॅकेटची ती पॉप झाली आणि स्टॅकमध्ये फक्त रिमेनिंग काय राहिलं आहे तर राऊंडेड ब्रॅकेट आपल्याला रिमेनिंग राहिले आणि ती लाईन जिथंपर्यंत स्कॅन केले तो पार्ट करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिला. ठीक आहे, पुन्हा स्टार्टपासून लाईन स्कॅन करत गेलो. आता काय आलं, लास्टला आपल्याला काय डिलिमिटर सापडलं तर क्लोजिंग राऊंडेड ब्रॅकेट. त्यामुळं पुन्हा ती पेअर आणि आधीची पेअर मॅच झालेली आहे, त्यामुळं पुन्हा पॉप ऑपरेशन परफॉर्म होणार. ओके 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 पॉप ऑपरेशन परफॉर्म झालं. स्टॅकमध्ये जो ओपनिंग होता कुठला राऊंडेड ब्रॅकेट तो पॉप होणार, त्यामुळे स्टॅक काय आता एम्प्टी राहिला. ठीक आहे, म्हणून एम्प्टी स्टॅकमध्ये काय, स्टॅक आता एम्प्टी आहे आणि जी कंप्लीट लाईन आपण स्कॅन करून झालेली आहे ती कुठे येणार आहे, करंट स्कॅन लाईनमध्ये येणार आहे. म्हणजेच सगळ्या ओपनिंग डिलिमिटरला क्लोजिंग डिलिमिटरची पेअर मॅच झाली म्हणून ही लाईन, हा कोड काय आहे, बॅलन्स आहे. म्हणून तर काय म्हणणार, द सिक्वेन्स ऑफ स्टेप स्कॅनिंग अ व्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर. ओके, कळालं पार्ट. म्हणजे आपण एक प्रोग्रामचं कोडिंग घेतलं तर स्कॅन करत गेलो की ओपनिंग डिलिमिटरला क्लोजिंग डिलिमिटरची पेअर मॅच झाली तर आपण काय म्हणणार आहे, बॅलन्स म्हणणार आहे. का आलं एक्झाम्पल, टेबल लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे, टेबलमध्ये कसे ऑपरेशन केले, एलिमेंटर ओपनिंग असेल तर स्टॅकमध्ये इन्सर्ट करणार, क्लोजिंग असेल क्लोजिंग कधी, क्लोजिंग पेअर जर मॅच होत असेल तरच आपण पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार. आणि जो पार्ट आपण स्कॅन करत गेला आहे तोपर्यंत तो पार्ट आपण करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिणार आहे. आणि कुठंपर्यंत लिहिणार आहे, जोपर्यंत डिलिमिटर सापडत नाही तोपर्यंत आपण लाईन स्कॅन करत जाणार. डिलिमिटर सापडला, स्कॅनिंग स्टॉप होणार, तो डिलिमिटर स्टॅकमध्ये इन्सर्ट होणार, पुन्हा स्कॅन करायचं, त्याचं क्लोजिंग सापडेपर्यंत आपण स्कॅन करत जाणार आणि क्लोजिंग सापडलं तर पॉप करणार. ठीक आहे, कळालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक सेकंड एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय बघा, कोडिंग आहे. कोडिंग का पार्टमध्ये काय स्कॅन करणार आहे, इंट ॲड लिस्ट ब्रॅकेटमध्ये काय आहे, इंट द लिस्ट आणि त्याच्यानंतर काय आहे, क्लोजिंग राऊंडेड ब्रॅकेट आणि त्याच्यानंतर काय, क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, कॉमा केला, इंट साईज आणि लास्टला कंप्लीट काय केले, क्लोजिंग राऊंडेड ब्रॅकेट. ठीक आहे, हा पार्ट आता आपण हा कोडिंगचा पार्ट आपण स्कॅन करणार आहोत. पुन्हा 3 कॉलम तयार करणार टेबलमध्ये, ऑपरेशन, स्टॅक, करंट स्कॅन लाईन. ठीक आहे, आता लाईन जर आपण स्कॅन करत गेलो तर लाईन स्कॅन करताना फर्स्ट काय येणार आहे, फर्स्ट डिलिमिटर कुठलं सापडते, ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट. ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट सापडलं म्हणजे ते काय होणार, स्टॅकमध्ये इन्सर्ट होणार. म्हणजेच आपण पुश ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. पुश स्टॅकमध्ये कुठलं ऑपरेशन पुश होणार आहे, ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट. म्हणून स्टॅकमध्ये राऊंडेड ब्रॅकेट गेला, त्याच्यानंतर जेवढा डिलिमिटर सापडेसपर्यंत आपण लाईन काय स्कॅन करतो. ठीक आहे, तेवढा पार्ट करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिला. ठीक आहे, काय लिहिला, इंट ॲड लिस्ट आणि ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेटपर्यंत तेवढा पार्ट आपण लिहिला. त्याच्यानंतर पुन्हा स्कॅन केली लाईन, स्कॅन केल्यानंतर काय सापडलं तर क्लोजिंग राऊंडेड ब्रॅकेट आणि आपण आधी इनिशियली स्टॅकमध्ये काय आहे, ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट आणि त्याची पेअरिंग मॅच झाली. सेम डिलिमिटर आपल्याला क्लोजिंग राऊंडेड ब्रॅकेट सापडलं, त्यामुळे आपण ऑपरेशन काय परफॉर्म करणार आहे, पॉप अँड मॅच क्लोजिंग ब्रॅकेट. आता स्टॅकमध्ये पॉप परफॉर्म केलं की स्टॅकमध्ये काय आहे, ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट होतं ते पॉप होणार आहे. म्हणजे स्टॅक आपला एम्प्टी राहणार आहे आणि जोपर्यंत लाईनचा पार्ट स्कॅन केला आहे तो आपण काय केला आहे, करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिला. ठीक आहे, जेवढा पार्ट स्कॅन केला आहे तेवढा करंट स्कॅन लाईनमध्ये लिहायचा. ठीक आहे, आता पुन्हा आपण काय करणार आहे, लाईन स्कॅन करणार आहे. त्याच्यानंतर काय सापडलं, कुठलं डिलिमिटर सापडलं स्कॅन करताना तर क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. आता जर तुम्ही चेक केला तुमचा तर स्टॅक एम्प्टी आहे आणि आता आपल्याला काय सापडलं आहे, क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट.
तर आपल्या स्टॅकमध्ये काय मॅचिंग पेअर आहे का? नाही, आपला स्टॅक एम्प्टीच आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे? एरर येणार आहे, कारण मिसमॅच झालं आपलं. ठीक आहे, एरर येणार आहे. आणि जोपर्यंतचा जेवढा पार्ट आपण लिहिला आहे सगळा काय करणार? करंट स्कॅन लाईनमध्ये लिहिणार. आणि इथं आपलं एरर येणार आहे, कारण आपलं अनबॅलन्स झालेलं आहे. आपलं काय झालं? बॅलन्स डिलिमिटर सापडला नाही, कारण एक लास्टला काय आहे? क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि त्याची ओपनिंगची मॅचिंग पेअर आपल्या कोडिंगमध्ये अवेलेबलच नाही आहे. त्यामुळं एरर आणि द सिक्वेन्स ऑफ स्टेप स्कॅनिंग इज इनव्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर, कारण हा इनव्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर आहे. इथं आपल्याला बॅलन्स डिलिमिटर सापडलं का? नाही सापडलं. ठीक आहे, 2 एक्झाम्पल घेतले. एकामध्ये आपण काय बघितलं? बॅलन्सिंग सिम्बॉल बघितला. त्याच्यामध्ये काय केलं? कोडिंग बघितलं. एक कोडिंगची लाईन घेतली, ती आपण चेक केली. कुठलं? सिक्वेन्स ऑफ स्टेप परफॉर्म केल्या आणि त्याच्यामध्ये काय चेक केलं की आपला डिलिमिटर बॅलन्स होतो का नाही. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? तर आपल्याला बॅलन्सिंग सिम्बॉल केलं, ती लाईन स्कॅन केली, पण आपल्याला बॅलन्सिंग सापडलं नाही आणि त्याच्यामध्ये अनबॅलन्स आहे, म्हणून आपण लास्टला आपली एरर आली. आणि काय केलं? सिक्वेन्स ऑफ स्टेप स्कॅनिंग इज अ इनव्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर. का आलं? आधीच्या एक्झाम्पलमध्ये व्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर होतं आणि हे इनव्हॅलिड सेट ऑफ डिलिमिटर आहे. म्हणजेच बॅलन्सिंग आणि अनबॅलन्सिंगचे आपण दोन्ही एक्झाम्पल बघितले आणि त्याच्यामध्ये डिलिमिटर बॅलन्स कसा करायचा हे सगळ्यांना कळालं असेल. ठीक आहे, बाकीचे पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.